नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेळी पालक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर। तर मित्रांनो, 4-5 दिवस झाले आपला व्हिडिओ या चॅनलवर आलेला नाही, कारण की काम थोडं जास्तीचं असल्यामुळं, शेतीचं पोलन वगैरे असल्यामुळं थोडं कामाला व्हिडिओ काढण्यासाठी वेळ न भेटल्यामुळं आपण व्हिडिओ टाकलेला नाही। त्याच्यामुळे मला चला आज एक व्हिडिओ टाकून देऊ, कारण की आज जवळपास 4-5 दिवस झालेत। तर मित्रांनो, तुमचं काय चालू आहे, पाऊस पाणी कसं काय तुमच्याकडे कमेंटमध्ये नक्की सांगा। आमच्याकडे पाऊस आता कालपासून म्हणजे आज सकाळपासून सुरू झालेला आहे। महालक्ष्मी गौरींचं आज विसर्जन आहे। तर आज विसर्जनाचा सकाळीच पाऊस झालेला आहे मित्रांनो आमच्याकडं। आणि मित्रांनो, हे बघा आपले पिल्लं कसे बाहेर चरत आहेत। आज जवळपास 1 महिना झाला यांना आपण बाहेर सोडलेलंच नाही, आणि आज सोडलेला आहे मित्रांनो। हे बघा, हे जो आजार आहे हा पिल्लांना जंतामुळे होतो बरं का। पूर्णच पिल्लांना नाही, आता आपल्याकडे 8 पिल्ल बकरा आहेत समजा, मोठाली हे छोटाली। तर त्या 8 बकरांमधून 2 फक्त हे जी होंडी दिसते तुम्हाला, तर ह्या होंडीचे पिल्लं आहेत ते होंडीचे। तर त्याच पिल्लांना असं झालेलं आहे मित्रांनो। हे बाई ही होंडी आहे, या होंडीच्या पिल्लांना फक्त 2 पिल्लांना तसं झालेलं आहे। तर त्यासाठी आपण त्या दिवशी औषधी दिलेली आहे त्यांना, जंतनाशक। त्या जंतनाशकपासून आता त्यांना बराच फरक पडलेला आहे। तर आमचे मित्र गजानन टेलर यांनी विचारलं होतं की याच्या ऐवजी दुसरा विलाज काय आहे। तर याच्या ऐवजी दुसरा विलाज जर म्हणलं तर याच्यासाठी मित्रांनो, हे असं जंतामुळे होतं, आणि असं जर होत असेल तर या ऐवजी तुम्ही त्यासाठी हे बघा रक्षक पुडी म्हणून भेटते, ती रक्षक पुडी पण तुम्ही त्यांना पिल्लांना लावू शकतात। ह्या बाई ही रक्षक पुडी आहे। तर या रक्षक पुडीचा पण तुम्ही ही थोडी शरीराला अंगाला लावून द्यायची। ह्या रक्षक पुडीपासून पण तुमच्या पिल्लांचं जे चंपडा गेलेला आहे, त्याच्यावरती केस गेले आहेत, तर हे गोचिड किंवा जंत आणि गोचिड याच्यामुळं गेलेले असतात असं डॉक्टरांचं म्हणणं आहे। जर तुम्हाला अगोदर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि नंतरच इलाज करा मित्रांनो। मी म्हणतो म्हणून तुम्ही करू नका, तुमच्या हिशोबाने करा। रक्षकाऐवजी दुसरं जरी औषधी असेल तरी पण तुम्ही त्याचा वापर करून तुमच्या पिल्लांना जर असं होत असेल तर त्याच्यावर इलाज करू शकता। आता हे मी डॉक्टरांना विचारून हे आणलं होतं, मी रक्षक आणि दुसरं एक औषधी जंतनाशक आणलं होतं, ते दिलेलं आहे। तर जंतनाशक कोणतंही आणून तुम्ही देऊ शकतात, हे द्या म्हणून आपल्याला काही हे नाही एवढं। त्या दिवशी मी आणलं होतं ते तुम्हाला त्या दिवशी व्हिडिओ पण टाकला होता आपण, तरी पण मी तुम्हाला सांगतो की हे बॉटल आणली होती आपण। हे बघा, हायटेक या नावाची आणली होती। तर मित्रांनो, तेव्हापासून थोडा फरक पडला असं मला वाटतंय 2-3 दिवसामध्ये, कारण की पिल्लू चारा वगैरे खातं आहे बघा, बघू शकता तुम्ही। आता मस्त चारा खाऊन राहिलं ती, आणि वरती त्याच्या कानाला केस पण येऊ राहिले थोडे। फरक पडन, आता थोडा वेळ लागेल त्याला, 100% फरक पडणार आहे मित्रांनो। आणि पावसाळ्यामध्ये काळजी घेणं म्हणजे एक तुम्हाला सांगतो की शेळ्यांना गोचिड जर झाले तर शेळ्यांना गोचिडापासून पण शेळ्यांना पिल्लांना असे कातडे जाणं किंवा चांबडा जाणं, वरचा केस जाणं, हे पण गोचिडापासून पण होऊ शकतंय असं डॉक्टरांचा सल्ला आहे मित्रांनो। त्याच्यामुळं गोचिड पण आपल्या गोठ्यावरती जास्त होऊ नये, पिसा गोचिड, याच्यामुळं आपल्याला काळजी घेणं खूप गरजेचं आहे पावसाळ्यामध्ये। आणि जेणेकरून जास्त ओल जर असली तर गोचिडाचं प्रमाण जास्त वाढतंय। खाली ओल नाही पाहिजे जास्त, ओलीचं प्रमाण जास्त झालं की गोचिडाचं प्रमाण वाढतंय मित्रांनो।
आणि गोचिडे जास्त खुरांमध्ये आणि कानाच्या शिंगाच्या टोकांमध्ये जास्त असतात, कानाला पण जास्त असतात. बाकीचे भागापेक्षा मागच्या पुढच्या पायाच्या खुराला गोचिडे जास्त बसत आहेत. त्याच्यामुळं जर औषधी समजा गोचिडेचं औषध आणलं तर त्याचं खुरांमध्ये पण फवारणी, खुरांना पण औषधी लावणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून खुरातील सर्व गोचिडं निघून जातील. असं नियोजन आपल्याला या पावसाळ्यामध्ये करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपल्या शेळ्यांना पिल्लांना त्याच्यापासून काही इजा नाही होणार, याची दक्षता आपल्याला खूप घेणं गरजेचं आहे मित्रांनो. तर बघा आपले पिल्लं आता मस्त मोकळे चरतायत. ह्या पाठीचा जास्त चामडा निघाला होता त्या बोकडापेक्षा, पण आता 2 दिवसापासून मस्त चारा वगैरे खाऊन राहिली. बाकी काहीच अडचण नाही त्याला, फक्त त्याचे थोडे केस गेलेले आहेत, तर ते केस येणार परत, त्याची काही अडचण नाही. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपल्या जे चामडा जात होता, त्याचा कातडी जात होती किंवा केस जात होती, त्याच्यावरती आपण असा इलाज केलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि आमच्याकडं सतत सकाळपासून पाऊस चालू आहे मित्रांनो, 12 मागे 12 चालूच आहेत. आणि बघा आता शेळ्या निवांत बसलेल्या आहेत. आत्ताच भुसकट खाल्लं यांनी, कारण की आज गवत कापता नाही आलं, नाहीतर आपल्याकडं मार्वेल गवत पण आहे, चांगलं वाढलेलं आहे. पण आज ह्या वातावरणामुळं अशा आपल्याला कापता नाही आलेलं. पण बघू आता, जर वेळ भेटला दुपारून तर कापूया आणि त्यांना टाकूया. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण यांचं नियोजन केलेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता इथून समोर आपले व्हिडिओ, कारण की आता काय झालं माहिती आहे का, आपल्याकडं सरकीचं आणि भेंडीचं पोलन होतं. भेंडीचं पोलन आता बंद झालेलं आहे मित्रांनो, त्याच्यामुळे सरकीच्या पोलनाला एवढा काही वेळ लागत नाही आपल्याला. त्याच्यामुळे आता जास्त वेळ काढून आपण व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत जाऊ. तर अशा पद्धतीनं तुम्ही पण नियोजन करा. हे बघा कसे बोकड चरतायत आता बकरं. पाऊस चालू झाला, आता येणारच ती इकडं. आता पाऊस सुरू झाल्यावर जास्त वेळ थांबत नाही आहे. हे बघा आता एकाने दुकाने पळतायत ती. बऱ्याच दिवसानंतर यांना सोडलेलं हे आलं बा, हे झिंगरू. हे असं झालं होतं मित्रांनो, याला आता शिक बरं झालं जरसं. चला तर मित्रांनो, हे बघा हे दुसऱ्या बोकडला पण झालं होतं, हे येऊन राहिलं बा याला. हे बघा याला पण असं झालं. हे फक्त ओंडीचे बकरं आहेत, बाकीच्यांना काहीच नाही. आता हे बोकड बघा तुम्ही, याला काहीच नाही. बाकीचे सर्व चांगले आहेत, फक्त या 2 होंडीच्या पिल्लांना तसं झालं होतं. तर ते पण आता व्यवस्थित, बरंच फरक पडला त्यांना. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा नक्कीच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.